मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट इंजिनियर पुरुषोत्तम खेरेकर, शिवभक्त परायण स्मृतिशेष रामदास महाराज कैकाडी, शिवभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या आशीर्वादानं मराठा सेवा संघ महाराष्ट्राचे माजी महासचिव इंजिनियर विजयकुमार ठुबे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत असलेली मराठा सेवा संघ अहमदनगर प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था, मुख्य शाखा बारातोटी कारंजा नगर, इतर शाखा मार्केट यार्ड नगर, भिंगार, संगमनेर, पाथर्डी व नेवासा. विद्यमान संचालक मंडळ, संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन शिवश्री इंजिनियर विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, प्राध्यापक पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, पत्रकार किशोर मरकड, राजश्री चितोळे, काशीनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, शोभाताई जाधव, ज्ञानेश्वर अनुभुले, सीए विश्वास कारंजकर, मानद सचिव राजेंद्र ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, सहव्यवस्थापक बबन सुपेकर. संस्थेची वैशिष्ट्ये: अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य कार्यालय, स्वभांडवलावर कर्ज वितरण, प्रशिक्षित सेवक वर्ग, विनम्र आणि तत्पर सेवा, संपूर्ण संगणकीकृत पारदर्शक कामकाज, तज्ञ संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गतिमान कारभार, चेक क्लिअरिंग, डीडी, आरटीजीएस, एनईएफटी सेवा उपलब्ध. आकर्षक व्याजदर योजना: 46 ते 90 दिवसांच्या ठेवींवर 7.50% व्याज, 91 ते 180 दिवस ठेवींवर 8% व्याज, 181 ते 365 दिवस ठेवींवर 8.50% व्याज, वर्षापुढील ठेवीवर 9% व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 वर्षांपुढील ठेवींवर भरघोस 9.50% व्याज. सेविंग खात्यावर दैनंदिन शिल्लक रकमेवर 7% व्याज. ज्येष्ठ नागरिकांना मासिक व्याज सुविधा. शंभूराजे चिरंजीव ठेव योजनेत दरमहा 1000 रुपये भरल्यास 72 महिन्यांनी मिळवा 1 लाख रुपये. सोने तारण कर्ज फक्त 10% दराने. कर्ज योजना: कमी व्याज दरात तत्पर कर्ज उपलब्धता, वाहन कर्ज 24 तासात, वैयक्तिक कर्ज फक्त 14% व्याज दराने, व्यावसायिक कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सुलभ कर्ज फक्त 13% व्याज दराने उपलब्ध. दाम दुप्पट ठेव योजना: 84 महिन्यांची ठेव, रकमेच्या दुप्पट रकमेचा परतावा. जिजाऊ लखपती ठेव योजना: दरमहा 1400 रुपये भरा व 60 महिन्यांनंतर मिळवा 1 लाख रुपये. संस्थेचे सामाजिक उपक्रम: महापुरुषांचे जयंती उत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सामाजिक गौरव, 2000हून जास्त युवकांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसहाय्य. कार्यालयीन वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30, रविवारी साप्ताहिक सुट्टी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी. उत्कृष्ट अर्थसेवेचा लाभ घेण्यासाठी आजच पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेला अवश्य भेट द्या. आज एक खूप मोठ्या बिझनेसमॅनचं व्याख्यान आहे. त्यांचं ओळख करून द्यायला सांगितलं. हो चालू करायचं ना. हो. जय जिजाऊ. मराठा सेवा संघ प्रणित मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेड अहमदनगर आयोजित सावित्री जिजाऊ दशरात्र उत्सवानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेल्या बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत. आजच्या व्याख्यानमालेची सुरुवात आपण जिजाऊ वंदनेने करीत आहोत. हौदाचं पाणीच गेले. इथली वाटली नाही आता.
आवाज येत नाहीये बरं का बरोबर. काय प्रॉब्लेम झाला मॅडम? जिजाऊंना चालू करू द्यायचंय. सुरू करा ना, आता सुरू करा ना. हो हो. मी लावू का जिजाऊ वंदना? मी लावू का जिजाऊ वंदना? सर लावतायत. ओके. खूप वेळ झालाय. मॅडम ऑनलाईन आलेल्या आहेत ना, पटकन लावायला पाहिजे होते. मी जिजाऊ वंदना म्हणू का मी पण म्हणू शकते. मॅडम चालू करत होत्या ना, लावा म्हणावं त्यांना जिजाऊ वंदना. हा, मी म्हणू पण शकते मी. तर मग चालेल चालेल. हा, चालेल ठीक आहे. चालेल चालेल. जय जिजाऊ. जिजाऊ वंदनेनं आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जिजामाऊली गे तुला वंदितो मी, जिजामाऊली गे तुला वंदितो मी, जिजामात वात्सल्य नामी, तुझ्या माऊली आम्ही सदाही, माऊलीहीन कोणी नाही, नसे दास कोणी नसे राव स्वामी, जिजामाऊली गे तुला वंदितो मी, तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला, तुझ्या पाडसाच्या
स्मृती सोबतीला तयांच्या सवे गाजू शौर्य आम्ही जिजा माऊली गे तुला वंदितो मी तुझी सावली सर्व काळी असू दे कुठे दुःख कोणास काही नसू दे अनारोग्य अंधार यामी जिजा माऊली गे तुला वंदितो मी तुझ्या प्रेरणेने घडो देश सेवा तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा घडो अंत तो शांत साफल्यगामी जिजा माऊली गे तुला वंदितो मी. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू मॅडम, तुम्ही खूप छान जिजाऊ वंदना म्हटली. आजच्या व्याख्यानमालेचे हे 9वे पुष्प श्रीमती प्रियंकाताई शिंदे या आजची स्त्री या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तरी त्यांचे थोडक्यात परिचय ठुबेताईंनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. जय जिजाऊ मॅडम. आज जय जिजाऊ. प्रियंका मॅडम, जय जिजाऊ. आज मला आपली ओळख करून देण्याचा बहुमान मिळाला, यात मी खूप भाग्यवान समजते. आज आपल्या या मराठा नागरी पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित केलेला जो व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे, यामध्ये आपण आज एक खूप मोठ्या बिझनेसमॅन आणि ज्यांनी नुसता बिझनेसच नाही केला तर त्यांनी गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस सुद्धा केली, अशा खूप ऍक्टिव्ह अशा आपल्या प्रियांका राहुल शिंदे मॅडमचं आज आजची स्त्री आजची नारी या विषयावरचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत. यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. तर शिंदे मॅडमचा मूळ गाव तालुका पारनेर मधील रांजणगाव मशीद येथील त्या मूळच्या रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेवियर हायस्कूल धनतरी येथे झाले. त्यानंतर मॅडमनी बीई इंजिनिअरिंगची डिग्री नागपूर येथून संपादन केली आणि त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मुंबईमधून त्यांनी केलं. अशा खूप मोठ्या सिटीमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मुंबईमधून त्यांनी बीईची डिग्री घेतल्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबई येथे त्यांनी शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्या मुंबईमध्ये 2 वर्ष कार्यरत होत्या. यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर शिंदे मॅडमनी सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून छत्तीसगड गव्हर्नमेंट मध्ये जवळजवळ 27 वर्ष काम पाहिलं. तर या गव्हर्नमेंट जॉब करीत असताना सुद्धा त्या इतक्या ऍक्टिव्हली कार्यरत होत्या की त्यांनी बिझनेस, त्या एक बिझनेस वुमन सुद्धा आहेत, खूप मोठ्या बिझनेसमॅन आहेत आज ज्या आपल्याला व्याख्याता म्हणून लाभलेल्या आहेत. तर 27 वर्ष छत्तीसगड गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी काम पाहिल्यानंतर त्यांचं राहुल शिंदे यांच्याशी लग्न झालं आणि त्या महाराष्ट्रामधील रांजणगाव येथे शिफ्ट झाल्या आणि सध्या त्या एका बिझनेसमध्ये ऍक्टिव्हली कार्यरत आहेत. त्यानंतर पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर फाउंडेशन मध्येही कार्यरत आहेत आणि वाव वर्ड ऑफ वूड या फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जी MIDC सुपामध्ये आहे येथे त्यांचा बिझनेस त्या सध्या करत आहेत. त्यानंतर त्यांचं कार्य सांगावं तेवढं थोडंच आहे. मथुरा दूध संघ आणि शीतकरण केंद्र व पंचशील फाउंडेशनच्या अनेक सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये प्रियांका ताई ऍक्टिव्हली कार्यरत आहेत. तर प्रियांका ताईंचं आजची नारी या विषयावरचं व्याख्यान आज आपण ऐकूयात. त्यांचे सर्व अनुभव आणि त्यांनी बिझनेसमध्ये आणि सर्व्हिसमध्ये केलेला प्रवास आपल्याला ऐकायला नक्कीच आवडेल. थँक्यू. जय जिजाऊ. नमस्कार.
सुरू करूयाचं. नमस्कार. इथे उपस्थित सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. बेसिकली माझी मराठी जी आहे थोडीशी इट इज लाईक मी सुरुवातीला सांगते की तुम्हाला थोडं आगळं वेगळं वाटेल, कारण की माझं मराठी तेवढं म्हणजे फ्लुएंट नाहीये. कारण की माझं नॉर्थ इंडियन कल्चरमध्ये आय एम बॉर्न अँड बॉटम. माझा तिथे बेसिकली आम्ही हिंदी बोलायचो. लग्नानंतर मी मराठी शिकले. मराठी येत होता, समजत होता, पण एवढं बोलायची गरज कधी लागली नव्हती. त्याच्यामुळे इथे येऊनच मी मराठी शिकले. तर थोडासा तुम्हाला म्हणजे हे करावं लागेल हिंदी, मराठी आणि इंग्लिश मध्ये ऐकताना. तो आय एम रिअली व्हेरी, मला खूप इथे व्याख्यान द्यायला तुम्ही मला इन्व्हाइट केला, ते माझ्यासाठी एक बहुत बड़ा मीन्स अपॉर्चुनिटी है की मुझे ये अपॉर्चुनिटी मिली. बहुत बहुत धन्यवाद. आणि बेसिकली जे विषय आहे आजची स्त्री. आता आजची जे स्त्री आहे, आता आपण जेव्हा एक आपल्याला जेव्हा मुली आपल्याकडे जेव्हा मुली रत्न प्राप्त होतं, तेव्हापासून आपण एक मुलीचं हे जे करतो, आज के जमाने में जब हम देखें तो बच्चियों का उतना ही जोर शोर से हम बहुत ही आनंदमय तरीके से उनका आपण मीन्स हे करतो की बाबा मुलगी झालीये असं नाही, मुलगा पाहिजे होता असं नाही. आजकाल मुलगी झालीये, लक्ष्मी आलीये आणि सगळे म्हणजे हे असतात की या आनंद आहे. एक 20% आपण लोकांना हे केलं की 80% लोक भरपूर आनंद असतात की हा मुलगी झालीये. आजचं जे बेसिक हे आहे की मुलगा पाहिजे होता, मुलगाच पाहिजे होता, हे जे धारणा आहे ते कुठेतरी आता मीन्स संपतंय बेसिकली. आणि मुलीचं पण आपण त्याच आनंदाने वेलकम करत आहोत बेसिकली. आजकाल छोटा परिवार असू द्या, मोठा परिवार असू द्या, एक नॉर्मल गावातला परिवार असू द्या किंवा एक बडा सुशिक्षित परिवार असू द्या, मुलीचा आपण वेलकम आनंदानेच करत आहोत बेसिकली. तर आजचं जे आहे आजची नारी, याच्यात असं आहे की एक एक्झाम्पल अगर ले, मेरा ही एक एक्झाम्पल नाही. माझं जे आहे बाळपण बेसिकली पूर्ण स्कूलिंग अँड ऑल सगळं नॉर्थ इंडियन कल्चर मध्ये छत्तीसगड मध्ये झालं. त्याच्यानंतर मी बेसिकली इंजिनिअरिंग केलं, सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. माझे फादरनी मला खूप डिफरंट पद्धतीने परवरिश केली. एक मीन्स काइंड ऑफ असं म्हणायला पाहिजे की जे जिस तरीके से मेरी परवरिश हुई, बॉर्न एंड बॉटअप, जिस तरीके से आई एम बॉर्न एंड बॉटअप, इट वॉज अ डिफरंट कल्चर. तो एक वेगळं कल्चर होता जिथे मी एक पूर्ण हिंदी आणि मॉडर्न स्टाईल मध्ये आम्हाला मीन्स हे केला गेला स्कूलिंग. माझे फादर वॉज लाईक खूप हे होते की नाही इंडिपेंडेंट गर्ल असायला पाहिजे माझी मुलगी. तर त्यांनी जसं जसं मीन्स मला हव्या होता तसं त्यांनी मला स्कूलिंग साठी किंवा प्रत्येक काइंड ऑफ माझा जे जे हॉबीज होती, माझी जे जे ऍक्टिव्हिटीज होती त्याच्यात मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर मी एक काफी अच्छा सा स्कूलिंग पार्ट झाल्यावर माझं बेसिकली मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यावर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि मेन म्हणजे त्याच्यानंतर असं हे आला की मी जॉब पण करत होते. त्याच्यानंतर एक ऍज अ सब डिव्हिजनल ऑफिसर मी छत्तीसगड गव्हर्नमेंटमध्ये पोस्टिंग झाली माझी. ऍज अ क्लास 1 ऑफिसर मी वर्षभर 1.5 वर्ष मी तिथे होते. मला भरपूर काय वेगळे एक्सपिरियन्सेस आलेत. कसं एक मल्टीनॅशनल कंपनी वर्क करते मुंबईमध्ये आणि कसं एक छत्तीसगड गव्हर्नमेंट किंवा आपलं जे गव्हर्नमेंट आहे तो कसं वर्क करतो त्याचा एक्सपिरियन्स आला. हे सगळं बेसिकली कशामुळे झालं की माझ्या फादरनी मला इंडिपेंडन्सी दिली होती. तुम्हाला जसं करायचंय तसं करा, तुमच्या हिशोबाने करा. तर आजकाल जे आहे म्हणजे मेन म्हणजे आपण जे स्त्रींचं हे म्हणतो, पण फादर्स आणि मेन म्हणजे पुरुषांचं पण
हे आलेलं आहे की ते स्त्रियांना, मुलींना ते बहुत मतलब चांगल्या पद्धतीने ते त्यांच्यावर संस्कार करतात, त्यांचं म्हणजे त्यांच्या सक्षमीकरणासाठी ते लहानपणापासूनच विचार करतात. पण थोडक्यात जे काय म्हणायचं, आपलं बेसिक जे एक वर्ग आहे जिथे थोडासा आपलं सबलीकरण आणि हे राहिलेलं आहे, जिथे म्हणजे महिलांना थोडासा मीन्स अजून वर उठण्याची मीन्स आवश्यकता आहे, त्यांना म्हणजे ऍक्टिव्ह करायची गरज आहे. तो पोर्शन जर का आपण हे केलं तर बाकी आजची स्त्री जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, ती खूप इंडिपेंडेंट आहे आणि शी इज फ्लाइंग बेसिकली इन ईच अँड एव्हरी हर फील्ड मध्ये शी इज लाइक अव्वल. पढ़ाई हो या कुछ भी चीजें हो, फॉर एग्जाम्पल अगर हम देखें स्पोर्ट्स में, तो स्पोर्ट्स मध्ये पण आपण बघितलं की सगळ्या फील्ड मध्ये भरपूर आपले भारतचे मीन्स महिला हैं, लड़कियां हैं जो काफी आगे बढ़ी हुई हैं. आणि बेसिकली ते पण झालं की आताच आपले सिंधुताई सपकाळ आहेत, त्यांचं पण म्हणजे तर जेवढं त्यांच्यासाठी म्हणायचं ते तर सगळ्यांना सगळं चांगलं माहित आहे. त्यांनी एवढं म्हणजे त्यांचा जे काळ होता ते त्यांनी भरपूर स्ट्रगलिंग वे मध्ये त्यांनी सगळं काम केलं. त्यांचं जे नाथांची माई आपण म्हणतो त्यांना, तर ते एक 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 मीन्स आपल्याकडे एवढे सारे आत्ताचे पण म्हणजे आजची नारीचं जे एक्झाम्पल्स आहेत, भरपूर एक्झाम्पल्स आहेत. तर एक आताच एक मूवी बनली होती यांचं गुंजन सक्सेना म्हणजे एयरफोर्स लाइफ मधून, वो चॉपर चलाने वाली सबसे पहली महिला थी जो कारगिल युद्ध में भी उन्होंने पार्टिसिपेट किया था. तो उनको मीन्स 94 में शी जॉईन द मीन्स त्यांनी जॉईन केला होता इंडियन एअरफोर्स 94 मध्ये बेसिकली. तर असं आहे की 94 मध्ये त्यांनी जॉईन केलं होतं आणि ते त्यांचा जन्म कदाचित एक 94 मतलब 84 74 दरम्यान झाला असेल मीन्स काइंड ऑफ. तर 74 के समय भी म्हणजे त्यांचे फादर होते त्यांच्या मागे बेसिकली. त्यांनी म्हणजे त्यांना हे केलं की नाही, तुम्हाला जे करायचं आहे आणि ते करायचं आहे. त्यांनी ऑप्शन्स क्रिएट केले. भरपूर प्रॉब्लेम झाला त्यांना चॉपर आणि पायलट हे बनायचं होतं. मीन्स शी वॉन्टेड टू बी अ पायलट जो मीन्स ऐसी पायलट जो फ्लाय करे. तो त्यांनी पहिली एक हे केला की बाबा मला ऍडमिशन पाहिजे, पण ऍडमिशन त्यांना भेटू शकलं नाही कारण की तिथे फीस वॉज 10 लाख, म्हणजे तेव्हा 10 लाखची फीस होती त्यांच्या स्कूल म्हणजे एअरपोर्ट ट्रेनिंग स्कूलसाठी, पायलट ट्रेनिंग स्कूलसाठी. तर त्यांनी ते थोडेसे हे झाले होते, पण त्यांच्या फादरनी इथून तिथून शोधून ते एक आपलं इंडियन एअरफोर्स तेव्हा महिलांसाठी एंट्री चालू झाली होती. तर त्यांनी ते एक्झाम्स वगैरे कव्हर अप करून म्हणजे ते तिथे आय थिंक ऍडमिशन घेतलं आणि त्यांना बेसिकली एक खूप छानसं संधी भेटली की आपलं जे त्यांचं पायलट बनायचं जे हे होता आणि त्यांनी ते करून दाखवलं बेसिकली. तेव्हा ते 11 चे क्रू मध्ये एकच महिला पायलट होते. ते जे 11चा जे क्रू होता, जे क्रू कारगिल युद्धासाठी मीन्स जाणार होता, ते क्रू मध्ये ते एकच महिला पायलट होते तेव्हा. आणि त्यांनी ते कारगिलचं 1999चं युद्ध मध्ये त्यांची भरपूर पार्टिसिपेशन होता, मोठा पार्टिसिपेशन होता त्यांच्यावर. बाकीचे क्रू मेंबर्स आणि त्यांचे जे ऑफिसर्स होते ते थोडासा म्हणजे त्यांनी हे व्यक्त केली होती की कसं महिला कशा काय करणार, त्यांच्याकडे एवढी शक्ती असती का, एवढं स्ट्रॉंग असतात का ते. पण त्यांनी ते करून दाखवलं आणि त्यांनी भरपूर मीन्स एनर्जीनी ते पूर्ण कारगिलचं जे युद्धाचा जे काळ होता, त्यांनी एक 900 पीपलला मीन्स वाचवलं होतं तिथून. त्यांचं काम होतं की ते बेसिकली एका याच्यातून जाऊन चॉपरनी जाऊन म्हणजे ते जो लड़ाइयाँ चल रही थी वहां पर जो लोग घायल होते थे, जिनको बाकी चीजों की भी जरूरत होती थी, वो सारा चीज पुरवाने का काम उनका था. चॉपर के थ्रू सर्विलन्स का भी काम उनका था. तर ते आहे एक की भाई अगर महिलांनी जर का ठाण लिया की आपल्याला हे करायचंय तर ते करू शकतात.
ते बरंच काय वस्तू करू शकतात, सगळं काय करू शकतात. आणि बेसिकली महिलांचा जे मनाचा हे असतो की बाबा आय हॅव टू डू दिस, तर ते करतात. फक्त त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जीची आणि एक पुलबॅकची गरज असते, जे आय थिंक आजकाल सगळे फॅमिलीज मध्ये भेटत आहे. मोस्ट ऑफ द फॅमिलीज मध्ये त्यांना पुलबॅक आणि ते भेटत आहे की हा ते सपोर्ट भेटत आहेत. आणि बेसिकली आता व्हॉट टू से, एक आय ट्राय टू टेल यू हिंदी पोएम. मी एक हिंदी पोएम मधून तुम्हाला एक आजची नारीचं एक हे प्रतिबोधन द्यायचा प्रयत्न करते. आज की नारी. किसी पर बोझ नहीं हूं मैं, किसी पर बोझ नहीं हूं मैं, फिर भी क्यों घोटी जाती हूं मैं. अब इस घुटन से निकलना लगी हूं मैं, अब इस घुटन से निकलने लगी हूं मैं, क्योंकि खुद को समझने लगी हूं मैं. क्या हूं मैं, क्या कर सकती हूं मैं, इस बात से परिचित होने लगी हूं मैं. क्या सोच रहे हो वो पुरानी वाली हूं मैं, नहीं मैं आज की नारी हूं. वो सती प्रथा में पति के साथ जलकर जाने वाली नहीं हूं मैं, अब तो पति के साथ कंधा से कंधा मिलाकर चलने वाली हूं मैं. चार दीवारी में मुझे कैद नहीं कर सकते तुम, खुले आसमान में उड़ने वाली हूं मैं. मैं जो सितारे आसमान में चमकते हैं, उसे कंधे पर लाने वाली किरण वेदी हूं मैं. अंतरिक्ष में जाने वाली कल्पना हूं मैं, कुश्ती के अखाड़े में पछाड़ने वाली गीता हूं मैं. कुछ लोग मुझे कमजोर समझते हैं, शायद उन्हें नहीं पता उनकी सोच के भी बाहर हूं मैं. क्या सोच रहे हो वो पुरानी वाली हूं मैं, नहीं मैं आज की नारी हूं मैं. तुम क्यों सोचते हो मुझे मार पीट कर घसीट कर मुझे सरेआम बदनाम कर दोगे. तुम्हारी इस सोच पर अल्प विराम हूं मैं. जो मुझे कुछ नहीं समझते उसके लिए क्वेश्चन मार्क हूं मैं, और जो मुझे समझते हैं उनके लिए मिसाल हूं मैं. तुम जो जुल्म सदियों से करते आ रहे हो और हमारे हृदय में आग जला जा रहे हो, उसी आग से निकलती हुई चिंगारी हूं मैं. कुछ कमजोर बेसहारा या अबला नहीं हूं मैं. तुम्हारी इसी सोच को अब खत्म करती हूं मैं, क्योंकि वो पुरानी वाली नहीं हूं मैं, आज की नारी हूं मैं. आओ अब कर लो मुकाबला, किसी से कम नहीं हूं मैं. तुम्हारे घर में तो क्या देश में, बॉर्डर पर भी हूं मैं. जहां न्याय मिलता है उस अदालत में भी हूं मैं, जहां जीवन दान मिलता है उस हॉस्पिटल में भी हूं मैं. अब मुझसे कोई मेरा अधिकार छीन नहीं सकता, अब मुझसे कोई मरने के लिए मुझे कोई मजबूर कर नहीं सकता. अब मुझे कोई दहेज के लिए जला नहीं सकता, अब मुझे कोई राहों में अकेला देख मुझसे खेल नहीं सकता, क्योंकि उन सबको पता है कि उनके लिए बड़ी सजा हूं मैं. क्या सोच रहे हो वो पुरानी वाली नहीं, आज की नारी हूं मैं. आता हे जे पोयम आहे बेसिकली तुम्हाला पूर्णपणे आजची नारीचं जे हे आहे म्हणजे संक्षिप्त मध्ये पूर्ण एक आजची नारीचं एक संकल्पना देते हे पोयम. आणि बेसिकली आता हे सांगायचं की माझा जे बिझनेस एक हे जे राहिला ते कशा काय सुरू झाला आणि कशा पद्धतीने मी हे बिझनेस करायला लागले. बेसिकली मॅडमनी सांगितलं की आता बिझनेस से रिलेटेड आय जस्ट मी थोडासा एक संक्षिप्त मध्ये तुम्हाला हे देणार. माझं जे लग्न झालं त्याच्यानंतर मी इथे एका गावाला मीन्स रांजणगाव मशीद म्हणून एक गाव आहे सुप्याचे, एक 14-15 मिनिट्स आतमध्ये गेलो की रांजणगाव मशीद म्हणून गाव आहे. तिथे बेसिकली माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर एक प्रश्न पडला की आता करायचं तर काय करायचं. माझ्याकडे संदीप मीन्स ऑप्शन होता की मी पुण्याला पण शिफ्ट होऊ शकले होते असते, नगरला पण शिफ्ट होऊ शकले असते, पण तेव्हा माझ्याकडे असं होतं की बाई राहुलचं पूर्णपणे सगळं काय शेती आणि त्यांचं बिझनेस त्यांचं सगळं काय इथेच होता, तर इथेच राहून काहीतरी आता करायचं. तर मी 1-2 वर्ष मला मूल झालं, एक बेबी आहे, बेबी बॉय आहे मला.
तर त्याच्यानंतर मी असं विचार केला की आता करायचं तर करायचं काय. मी सुरुवातीला भरपूर महिलांसोबत काहीतरी करण्यामागे लागले की आपल्या गावातले महिला सोबत काहीतरी करायचं. ते आम्ही बचत गटांमार्फत भरपूर काम करायला सुरुवात केली, पण ठीक आहे, ते तेव्हा एवढं आम्हाला सक्सेस नाही भेटला. त्याच्यानंतर मी विचार केला की आता मलाच पहिली बाहेर निघावं लागेल, त्याच्यानंतरच मी यांच्यासाठी पण काहीतरी करू शकते. तर तसं एक म्हणजे एक आमचं बेसिक माझा कार्यकाल सुरू झाला. मला इंटरेस्ट भरपूर होता बिईंग अ सिव्हिल इंजिनियर. मी कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर्स मध्ये मला भरपूर इंटरेस्ट होता. तर आता गावात राहून काय काय करू शकतो, तर त्याच्या हिशोबाने मी एक फर्निचर्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकली. एकदम छोटासा याच्यातून सुरुवात केली होती आणि आता भरपूर तो मोठा झालेला आहे आमचं काम जे आहे, आणि कन्स्ट्रक्शनचं पण काम. तर तेच आहे की आता मी गावात राहून भरपूर याच्यातूनच काय करायचं आणि कसं करायचं हे काढलं. ह्याच्यात राहुलचं असं होता, मला मीन्स माझ्या हस्बंडचं सपोर्ट असं होता की तुम्हाला जे करायचं तुम्ही करा, तुम्हाला काय मीन्स देर इज नो लिमिटेशन्स फॉर यू, तुम्हाला जसं करायचं तुम्ही करा. फक्त हे सपोर्ट होता. आईंचा पण सपोर्ट होता, घरच्या लोकांचा होता. पण आता ठीक आहे, आता गावात राहून करायचं काय, सपोर्ट तर होता, मीन्स मेंटल सपोर्ट होता. तर आता त्याच्यानंतर मी शोधून काढलं की चला बा आपण हे करूया. एक छोटीशी फॅक्टरी आम्ही एक छोट्याशा जागेवरच सुरू केली होती सुरुवातीला. त्याच्यात बेसिकली आम्ही काय केलं की फर्निचर फील्ड असं फील्ड आहे जिथे सगळे पुरुषांचाच काम असतो. आणि पण याच्यात आम्ही असं केलं की महिलांना ट्रेनिंग दिली. महिलांना ट्रेनिंग देऊन म्हणजे महिलांना आमच्या याच्यात हे पूर्ण संकल्पनेत ऍड केलं. आता आमच्याकडे पूर्ण एक 7 ते 8 महिला वर्कर्स आहेत, जे फर्निचरचं जे मीन्स थोडंफार आपण हे म्हणू शकतो की डिझायनिंगचं काम, त्याचं सेंडिंगचं काम, त्याचं कारिगिरीचं काम करतायत आणि खूप छान पद्धतीने करतायत. महिलांना जर का काहीतरी वेगळं शिकवलं गेलं की ते भरपूर चांगल्या पद्धतीने शिकतात. तर ते आजची नारी बेसिकली. तर त्यांनी ते शिकलं आणि आज आम्ही एक 8 ते 9 महिला मीन्स लेबर्स आहे माझ्याकडे, मीन्स आर्टिशियन्स म्हणू शकतो आपण. ते आर्टिस्ट आहेत आणि ते आमच्या सोबत काम करत आहेत आणि खूप छान पद्धतीने करत आहेत. कन्स्ट्रक्शन मध्ये पण आमच्याकडे जवळपास एक जेव्हा 100-150 कन्स्ट्रक्शनची लेबर्स असतात तेव्हा त्याच्यात एक 40% महिलाच असतात आमचे जे कन्स्ट्रक्शन फील्ड आहे त्याच्यात. तर महिलांना बेसिकली शिकवण्याचं फक्त एक हे आहे, ते जर का एज्युकेटेड नाहीये तरी ते काय पण शिकू शकतात. त्यांच्याकडे कला असतेच आणि ते करतात. आणि असं माझा बेसिकली इथला जे आहे एक बिझनेस सिनॅरिओ आहे. इथे रांजणगाव मशीदमध्ये राहून आम्ही सुप्यामध्ये काम करत आहोत. बरंच एक समजा ऑलमोस्ट वी हॅव गॉट केरला क्लायंट्स आहेत आमच्याकडे, छत्तीसगडचे क्लायंट्स आहेत, दिल्लीचे क्लायंट्स आहेत, मुंबई पुण्यात आपण काम करत आहोत. त्याच्यात आम्ही भरपूर महिलांना सहभागी घेतलेला आहे काम करताना. इंटिरियर डिझायनर्स आहेत, ते पण महिलाच आहेत. तर असं हे संकल्पनेतून आम्ही काम करत आहोत. आणि इथे मला व्याख्यान द्यायला तुम्ही बोलवलं, ही संधी दिली, हे माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. पण माझा हे फर्स्ट टाइम व्याख्यानाचा होता, त्याच्यामुळे आता काय माहित, मीन्स इट वॉज रिअली अ फर्स्ट टाइम फॉर मी. सो तुम्ही मला इथे संधी दिली त्याच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हे जे उपक्रम आपलं चालू आहे त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.